नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. लोकसभेत बोनस सुधारणा विधेयक संमत तर राज्यसभेत बाल गुन्हेगारी कायदा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू. राज्यात पोलीस भरतीबरोबरच तुरुंग कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अनुशेष तातडीनं भरून काढण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. एफआरपीची 80% रक्कम देण्याचा नियम न पाळणाऱ्या साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करणार, सहकार मंत्र्यांची स्पष्टोक्ती. जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीवरून विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे आरोप प्रत्यारोप. राज्यातल्या दुष्काळग्रस्तांना तातडीनं मदत मिळावी या मागणीसाठी खासदार नाना पटोले यांनी घेतली अरुण जेटलींची भेट. उद्या निर्णय होण्याची शक्यता. छगन भुजबळ यांच्या मुंबईतल्या 110 कोटींच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाकडून जप्तीची कारवाई, मालमत्तेशी संबंध नाही, भुजबळांचा खुलासा. आणि दिल्लीहून रांचीला जाणारं सीमा सुरक्षा दलाचं विमान कोसळून 10 जणांचा मृत्यू. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. राज्यसभेत बाल गुन्हेगारी कायद्यातील सुधारणा विधेयक संमत झाल्याचं वृत्त आत्ताच हाती आलं आहे. महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी हे विधेयक मांडलं. 16 ते 18 या वयोगटातील मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत असून त्यादृष्टीनं कायद्यात सुधारणा करणं आवश्यक आहे, असं गांधी यांनी सांगितलं. घृणास्पद गुन्ह्यांमध्ये 16 ते 18 वयोगटातल्या मुलांवर प्रौढ मानून खटला चालवण्याची तरतूद या विधेयकात आहे. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी या विधेयकाचं स्वागत केलं. लोकसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे. दरम्यान लोकसभेत आज बोनस सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. राज्यातल्या कारागृहांची स्थिती सुधारण्यासाठी पोलीस भरतीबरोबरच तुरुंग कर्मचाऱ्यांचीही भरती करून सध्या कमी असलेला कोटा तातडीनं पूर्ण केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. मुंबईतल्या धोकादायक आणि मोडकळीला आलेल्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना प्रचलित मार्गदर्शक कार्यपद्धतीनुसारच कार्यवाही केली जाईल. राज्य सरकार भाडेकरूंच्या पाठीशी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत सांगितलं. ज्या साखर कारखान्यांनी ठरल्यानुसार एफआरपी दिली नाही त्यांचे गाळप परवाने 2 ते 3 दिवसात रद्द केले जातील, अशी स्पष्ट भूमिका सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदनात मांडली. ऐंशी 20ची दादा घोषणा केल्यानंतर सुद्धा आपण दादा दोघे एकत्र असताना रेट जे आले आणि आपण दोघांनी कन्फर्म केले ते 3000 क्रॉस झाले होते. त्यामुळे याचं कोरिलेशन न करता, आणि कोरिलेशन असेल सुद्धा तरी सुद्धा 80-20चा फॉर्म्युला जो शेतकरी संघटनांनी एका अर्थाने मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मान्य केला, त्याला कारखान्यांना स्टिकअप राहावंच लागेल. ती नाही दिली तर आम्हाला गाळप परवाना सस्पेंड करावा लागेल. राज्य सहकारी बँकेच्या आर्थिक नुकसानाबाबत सुरू असलेली चौकशी मे 2016 पर्यंत पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही पाटील यांनी आज विधानसभेत दिली. भूविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना व्याजमाफी देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असंही पाटील यांनी आज सांगितलं. मीरा भाईंदर शहरात सन 1985 पूर्वी ग्रामपंचायत काळापासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झालं आहे. वारंवार याबाबतचा प्रश्न सदनात उपस्थित करूनही त्याबाबत कधीही समाधानकारक उत्तर मिळत नाही, असा आक्षेप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत घेतला. त्यावर येत्या मार्चच्या अधिवेशनात तुम्हाला पुन्हा हा प्रश्न उपस्थित करावा लागणार नाही, असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं आमच्या प्रतिनिधी ज्योती अंबेकर यांनी कळवलं आहे. विधानसभेत सध्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. या प्रस्तावावर विरोधी पक्षनेत्यांचं भाषण सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. यावेळी झालेल्या गदारोळामुळे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. ठाणे शहरानजीक असलेल्या दिघा गाव परिसरात अनधिकृत बांधकामांवर होत असलेली कारवाई थांबवावी, असे आदेश विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी आज राज्य सरकारला दिले. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न हा संपूर्ण राज्याचा असून तो एकत्र येऊन सोडवणं गरजेचं आहे. या संदर्भात सर्व लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक घ्यावी, तोपर्यंत ही कारवाई स्थगित करावी, अशी सूचना डावखरे यांनी यावेळी दिली. सरकार या सूचनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल, असं राज्यमंत्री रणजित पाटील यांनी यावेळी सांगितलं. मंत्रालय आणि विधान भवन यासारख्या महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांचं स्ट्रक्चरल आणि अग्निशमन यंत्रणेचं ऑडिट करावं, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विधान परिषदेत राज्य सरकारला दिले.
या सर्व शासकीय संपत्तीला विम्याचं कवच आहे का याबाबत सरकारनं आढावा घ्यावा असंही सभापतींनी सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. डाळींसह जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीबाबत आज विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. महागाईला सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी केला. त्यावर विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून विरोधक सरकारला बदनाम करत असल्याचा प्रत्यारोप भाजपच्या ज्येष्ठ सदस्य शोभाताई फडणवीस यांनी केला. विधानसभेनं संमत केलेलं महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती आणि दृकश्राव्य कलाकृतींना विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचं सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर झालं. महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आरक्षणासंदर्भातल्या सुधारणा विधेयकालाही विधान परिषदेनं मंजुरी दिली. यामुळे नव्या पालघर जिल्ह्याला एसटी अर्थात अनुसूचित जमातीचं 22% आरक्षण मिळणार आहे. दरम्यान विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं उद्या सूप वाजणार असल्यानं सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी विविध आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणं आंदोलन केलं. अखंड महाराष्ट्र वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर डीडीसीए प्रकरणी होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेटली यांना पूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे. सरकारची बदनामी करण्यासाठी काँग्रेस चुकीचे आणि खोटे आरोप करत असल्याचं पंतप्रधानांनी आज भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितलं. बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी याबाबत माहिती दिली. काँग्रेसनं यापूर्वीही सुषमा स्वराज, शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे यांच्यासारख्या भाजप नेत्यांवर चुकीचे आरोप केले, त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही असं पंतप्रधान म्हणाल्याचं नायडू यांनी सांगितलं. राज्यातल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी या मागणीसाठी विदर्भातले भाजप खासदार नाना पटोले यांनी आज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारनं 4,200 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला. केंद्रीय पथकानं दुष्काळग्रस्त भागाची पाहणी देखील केली. मात्र याबाबत केंद्रानं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. ही बाब पटोले यांनी जेटली यांच्या निदर्शनाला आणून दिली. राज्यातली स्थिती अत्यंत भयावह असून केंद्राकडून जास्तीत जास्त मदतीची अपेक्षा आहे असंही पटोले यांनी यावेळी सांगितलं. या संदर्भात संबंधित सर्व मंत्र्यांची बैठक आजच होणार होती. मात्र गृहमंत्री राजनाथ सिंह तातडीनं दिल्लीबाहेर गेल्यामुळे आता ही बैठक उद्या घेण्यात येईल आणि या बैठकीत महाराष्ट्राच्या मदतीबद्दल चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती जेटली यांनी पटोले यांना दिली. केंद्र सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील अशी ग्वाही देखील त्यांनी दिल्याची माहिती पटोले यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याशी संबंधित 110 कोटी रुपयांची मालमत्ता आज सक्त वसुली संचालनालयानं जप्त केली. मनी लॉन्ड्रिंग अर्थात काळा पैसा पांढरा करण्याला प्रतिबंध घालणाऱ्या कायद्यातल्या तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचं संचालनालयानं म्हटलं आहे. पश्चिम उपनगरातल्या वांद्रे आणि सांताक्रूज या 2 मालमत्ता असून भुजबळ कुटुंब संचालित प्रवेश कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या नावावर आहेत. या संदर्भातली ही तिसरी कारवाई आहे. दरम्यान या मालमत्तेशी आपला संबंध नाही असा खुलासा भुजबळ यांनी आज नागपूर इथं विधानभवन परिसरात केला. आरोपांबाबत न्यायालयानं चौकशी करावी, आपण त्यासाठी पूर्ण सहकार्य करू असंही ते म्हणाले. दिल्लीहून रांचीला जाणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या विमानाला आज द्वारका इथं झालेल्या अपघातात विमानातले सर्व 10 जण ठार झाले. सकाळी 9:50 सुमाराला हा अपघात झाला. उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे हे विमान परतत असताना विमानतळाच्या संरक्षक भिंतीवर आदळलं आणि सांडपाणी प्रक्रिया संयंत्रावर कोसळलं. 2 इंजिन असलेलं सुपर किंग प्रकारातलं हे विमान होतं. या विमानात सीमा सुरक्षा दलाचे 8 तंत्रज्ञ आणि 2 वैमानिक होते. रांची इथं एक हेलिकॉप्टर दुरुस्त करण्यासाठी ते चालले होते अशी माहिती दलाच्या सूत्रांनी दिली आहे. या अपघातात जवळच्या शेतात काम करणारा एक शेतमजूर देखील जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघाताचं वृत्त कळताच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीनं घटनास्थळाला भेट दिली.
दक्षिण कोरियात डेगू इथं झालेल्या ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धेत 5 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावून बाजी मारणाऱ्या भारतीय चमूचा आज होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातर्फे मानखुर्द इथं सत्कार करण्यात आला। यात सुवर्ण पदक पटकावणाऱ्या 5 विद्यार्थ्यांपैकी भास्कर गुप्ता या मुंबईच्या विद्यार्थ्याचा समावेश होता। या स्पर्धेसाठी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातर्फे भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी 6 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती। निवड झालेल्या विद्यार्थ्यांना केंद्रातर्फे 10 दिवसांचं विशेष प्रशिक्षणही देण्यात आले। मुंबई दूरदर्शनचे माजी सुरक्षा रक्षक मनोहर गोविंद कांबळे यांचं काल निधन झालं। ते 61 वर्षांचे होते। गेली 23 वर्ष ते दूरदर्शनमध्ये कार्यरत होते। कांबळे नुकतेच निवृत्त झाले होते। दूरदर्शनमध्ये रुजू होण्यापूर्वी ते सैन्य दलात होते। हवामान। कोकणातल्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे। येत्या 36 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 29, किमान 13, नागपूर 30-15, पुणे 29-13, औरंगाबाद 29-13, नाशिक 28-7, कोल्हापूर 31-18, रत्नागिरी 31-18, सोलापूर 33-19 आणि अमरावती कमाल 29, किमान 15 अंश सेल्सिअस। शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। राज्यसभेत बाल गुन्हेगारी कायदा सुधारणा विधेयक तर लोकसभेत बोनस सुधारणा विधेयक संमत। राज्यात पोलीस भरतीबरोबरच तुरुंग कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अनुशेष तातडीनं भरून काढण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। एफआरपीची 80% रक्कम देण्याचा नियम न पाळणाऱ्या साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करणार, सहकार मंत्र्यांची स्पष्टोक्ती। जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीवरून विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे आरोप प्रत्यारोप। राज्यातल्या दुष्काळग्रस्तांना तातडीनं मदत मिळावी या मागणीसाठी खासदार नाना पटोले यांनी घेतली अरुण जेटलींची भेट, उद्या निर्णय होण्याची शक्यता। छगन भुजबळ यांच्या मुंबईतल्या 110 कोटींच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाकडून जप्तीची कारवाई, मालमत्तेशी संबंध नाही भुजबळांचा खुलासा। आणि दिल्लीहून रांचीला जाणारं सीमा सुरक्षा दलाचं विमान कोसळून 10 जणांचा मृत्यू। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातल्या सुधारणासंबंधीचं विधेयक काल राज्यसभेत संमत झालं। या विधेयकातल्या तरतुदींविषयी अधिक चर्चा करण्यासाठी कायदेतज्ञ अॅडव्होकेट निलेश पावसकर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे। तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।